मी जगन्नाथ धर्मा पाटील, मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती अध्यक्ष। गेली 35 वर्ष मोरबे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नेहमी संवाद साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। 1990 पासून मोरबे धरणाला पुनर्वसन कायदा लागू व्हायला पाहिजे। मोरबे धरणातील प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळायला पाहिजे। मोरबे प्रकल्पातील शेतकऱ्यांना सिडकोच्या प्रमाणे 12.5% भूखंड किंवा पर्यायी जमीन मिळायला पाहिजे आणि कायद्याप्रमाणे नागरी सुविधा मिळायला पाहिजे। त्यात प्रामुख्याने म्हणजे क्रीडांगण वगैरे अशा प्रमुख सुविधा पाहिजेत। यासाठी गेली 35 वर्ष आम्ही पाठपुरावा करत असून आजपर्यंत आमच्या हातात असे कोणत्याच सुविधा मिळाल्या नाहीत। आज 12.5% भूखंडाची आम्ही मागणी करतो, कारण का आज मोरबे प्रकल्पात 1000 ते 1200 एकर जमीन शिल्लक असून सुद्धा आणि 60% आदिवासी समाज शेतकरी कुटुंब असून सुद्धा त्यांना शासनाने भूमिहीन केलेलं आहे। त्यांना भूमिहीन शासनाने करू नये। तसेच मोरबे प्रकल्पात आज आम्ही नवी मुंबईकडे 300 ते 400 अर्ज नोकरीसाठी केलेले आहेत। आज नवी मुंबई मोरबे प्रकल्पाचा 80 ते 90% पाणी पिऊन त्यांचा विकास करते, पण आज आमचा गरीब शेतकरी ज्यांनी पोटाची जमीन काढून दिली तो आज देशोधडीला लागलेला आहे। नवी मुंबई जशी 12वी धरणातील प्रकल्पग्रस्तांना कोणताही निकष न लावता त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी देते, त्याप्रमाणे मोरबे प्रकल्पातील आमच्या बेरोजगार कुटुंबातील तरुणांना नोकरी मिळायला पाहिजे। आणि एवढे आम्ही प्रयत्न करू सुद्धा नवी मुंबईने किंवा महाराष्ट्र शासनाने आज आमचा मोरबे प्रकल्पातील पुनर्वसन कायदा लागू होण्यासाठी त्या कालचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री हे आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीमध्ये येऊन सांगतात मोरबे धरणाला पुनर्वसन कायदा लागू करण्यासाठी आम्ही स्वतः विधेयक मांडून मोरबे धरणाला पुनर्वसन कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करू। त्याच उदाहरण म्हणजे आमचे मनोहर जोशी मुख्यमंत्री साहेब होते, त्यावेळी त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे, सुधाकर नाईक साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे, पण आजपर्यंत पुनर्वसन कायद्यासाठी सातत्याने प्रयत्न करून सुद्धा गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केले, त्यावेळी आमचे आमदार तडफदार म्हणून जे नावारूपाला आहेत असे महेश बालदी साहेब यांनी विधानसभेत आवाज उठवून मोरबे प्रकल्पातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु अध्यक्ष साहेबांनी त्याला दाद न मागता किंवा संबंधित पालकमंत्र्यांनी दाद न देता आजपर्यंत प्रश्न जैसे ते आहेत। त्यामुळे नाविलाजाने आम्हाला या उपोषणाची नोटीस 1 महिना आधी देऊन सुद्धा किंवा प्रयत्न करून सुद्धा त्याची आजपर्यंत आम्हाला बैठक मिळाली नाही। याच्या निषेधार्थ आज आम्ही बेमुदत उपोषण चालू ठेवलेलं आहे। जर आमचा हा प्रश्न विधानसभेत 12.5% भूखंड किंवा पर्यायी जमिनीविषयी निर्णय न झाल्यास आम्ही सर्व प्रकल्पग्रस्तांसमवेत या मोरबे धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही। याची ही वेळ आमच्यावर शासनाने येऊन देऊ नये। कृती समितीचा विजय असो। मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचा विजय असो। नमस्कार, मी परशुराम मिरकुटे, कार्य अध्यक्ष मोरबे धरण कृती समिती। या धरणाला अधिकारी लोकांनी शासनाची मान्यता नसताना त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे। आज 30 वर्ष झाली या धरणाला पुनर्वसन कायदा नाही, लाभक क्षेत्राचा फायदा नाही व उपजीविकेला साधन नाही, अशा पद्धतीचा शासनाने कोणताही निर्णय न घेतला। त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांच्या जवळ आज 30 वर्ष या गोष्टीवर पाठपुरावा करत आहोत आणि अधिकाऱ्यांनी त्या सर्व मुद्द्यावर हे सर्व प्रश्न शासन दरबारी असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे लेखी उत्तर दिल्यामुळे आमची आज ह्या धरणाचे 15 गावांची जमीन ही बेकायदेशीर घेतली
कुठलाही कायदा लागू केला नाही, आम्हाला पर्यायी जमीन किंवा 12.5% जमिनीबद्दल निर्णय झाला नाही आणि प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देऊ असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आजपर्यंत यांना नोकरी मिळाली नाही. म्हणजे एका बाजूला भूमिहीन, बेरोजगार व उपासमारीत आमच्या धरणग्रस्तांना लोटले आणि शासनाच्या दरबारी आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केल्यानंतर जवळजवळ 2000 लोकांनी आंदोलन केल्यानंतर आमच्या 100 लोकांच्यावर केशी केल्या. त्या केशी मागे आम्हाला न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर केशी करून आम्हाला देशोधडीला लावण्याचा सरकारचा जो विकासाचं काम चाललेलं आहे, हे विकासाचं काम थांबवून आमच्या गरीब आदिवासी 7 आदिवासी वाडे आहेत आणि 8 गावं आहेत. ह्या 15 गावांचा तुम्ही सरकार काय विचार करणार आहे? सरकारने ह्या 15 गावाकरता पुनर्वसन कायदा, लाभक्षेत्राचा फायदा आणि उपजीविके साधनाबद्दल धोरण ठरवावं, यासाठी आज आम्ही हा उपोषण चालू केला आहे. या उपोषणात जर लक्ष दिला नाही तर आम्ही यापुढे जलसमाधीचा निर्णय घेऊ आणि तो जलसमाधीचा निर्णय होऊ नये असं जर शासनाला वाटत असेल तर तातडीने हा धरण अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आमची जमीन शासनासाठी घेतली, नंतर ती नावाशेवा टप्पा 2 साठी दिली 90 साली,